पुण्यात इंदापूरचे लोक नेहमी चांगल्या विचाराला आणि चांगल्या विचाराच्या माणसाला साथ देतात। मात्र हल्ली मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातोय असं म्हणत मंत्री दत्तात्रय भरणेंनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मोठं विधान केलं। तर मंत्रीपद हे रुबाब करण्यासाठी नसतं, आम्ही काय केलं याचं उत्तर काळ तुम्हाला देईल असं देखील दत्ता भरणे म्हणाले। जो आज आपण अल्पसंख्याक किंवा मुस्लिम समाजाबद्दल काही ठिकाणी चुकीचा प्रचार केला जातो की सगळेच मुस्लिम बांधव सगळेच चुकीचं वागतात किंवा चुकीचं करतात असं नाही आहे। खूप लोक चांगले आहेत, परंतु एका दुसरा माणूस कुठेतरी चुकीचा वागतो आणि त्याची शिक्षा ही सगळ्या समाजाला मिळते। याची अनेक उदाहरणं आहेत। आम्हा सर्वांना माहित आहे मंत्रीपद काय रुबाब करण्यासाठी नसतं किंवा शेवटी त्या पदाचा उपयोग लोक निष्ठ अल्पसंख्याक मंत्री म्हणून उद्या जर तुम्ही आम्हा दोघांना विचारलं तर तुम्ही आमच्यासाठी काय केलं याचा निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की काळ हे त्याचं उत्तर देईल। आणि राजकारणामध्ये नेहमी लक्षात ठेवा, निष्ठा खूप महत्वाची असते। शेवटी राजकारणामध्ये स्वार्थ बघून चालत नाही रे बाबा। पुढली बातमी अशी की खाटीक संघटनांनी नितेश राणेंना विरोध केला। नाशिक आणि नागपूरमधील खाटीकांनी त्यांच्या व्यवसायात बदल करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। इतकंच नव्हे तर शिवसेनेचे आमदार आणि राज्य खाटीक समाजाचे कृपाल तुमाने यांनीही मल्हार सर्टिफिकेटला विरोध केला। त्यामुळे हलाल विरोधात झटका मांस हा वाद लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। राज्यात हलाल आणि झटका मांस सध्या वादाचा विषय ठरलाय। हा वाद नेमका कशामुळे झाला ते आपण पाहूया। मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणारी दुकानं उघडली जातील आणि हिंदूंनी त्याच दुकानातून मांस खरेदी करावं असं आवाहन नितेश राणेंनी केलं। मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार असल्याचं राणेंनी स्पष्ट केलं। मात्र नाशिकमधील हिंदू खाटीक समाजानं हलाल पद्धतीनंच मांस विक्री करण्याचा निर्णय घेतलाय। नितेश राणे कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार? खाटीक आम्ही जन्मजात आहोत। आमचा व्यवसाय आजचा नाही तर हजारो वर्षापासूनचा परंपरागत व्यवसाय आहे आणि आम्ही आमच्या धंद्याची मोड बदलायची आणि कोणी येऊन आम्हाला सांगेल का अशा पद्धतीने धंदा करा आणि हिंदू मुसलमान हे ते करेल। कोणत्या व्यवसायामध्ये कोणची जातपात धर्मपंथ नसतो। कस्टमर आज आमचा देव आहे आणि त्याला जे पाहिजे ते आम्ही हलाल पद्धतीनं देणार आणि देणारच। आम्ही कोणाचंही काय ऐकायला मजबूर नाही आहे। संविधानानं आम्हाला खायचा प्यायचा विकण्याचा जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या बरोबर आम्ही चालणार। नागपूरमधील खाटीक व्यवसाय करणाऱ्यांनी सुद्धा कुणा व्यक्तीच्या सांगण्यावरून व्यवसाय बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं। सरकार सर्टिफिकेट देणार असेल तर मान्य करू असंही त्यांनी स्पष्ट केलं। गव्हर्नमेंट सर्टिफिकेट नसल्यामुळं आम्ही जर सर्टिफिकेट लावतो आणि दुसरे नाही लावत तर त्यामुळं आम्हाला हा भीती आहे की आमचे कस्टमर आमच्याकडे येतील का, मग दुसऱ्या अदर कास्टचे लोक आमच्याकडे येणार का, हा सगळा विचार आहे। खाटकांनी झटका मांसच्या विरोधात पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राणे कुटुंबाच्या जिवारी लागेल अशी टीका केली आहे। नितेश राणे हा संधी साधू माणूस आहे। काय होतंय त्याला योगी व्हायचं आहे, जोगी व्हायचं आहे की मला पुढचा माहीत नाही, पण भाजपसाठी मात्र ही प्रस्थापित नेत्यांना खतऱ्याचीच घंटी आहे याच्या बोलण्यामुळं। याचा अर्थ आहे की कसला आला तुम्ही भाजप काँग्रेसमध्ये होतात, जरा 2017चे त्यांचे व्हिडिओ पहा, हलाल केलेलं असं मटण दाबून खाताना दिसत आहे। तेही खात आहेत, वडीलही खात आहेत। आणि आम्ही जर त्यांनी महाराष्ट्र शासनाने मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली असेल, ही योजना महाराष्ट्र शासनाची असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि ज्या पद्धतीने जर देवी देवताचं नाव दिलं ते बदलवण्यासाठी सरकारला विनंती करू। मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार प्रमाणपत्रासह मांस विक्री करणाऱ्या दुकानातून हिंदूंनी मांस खरेदी करावं असं आवाहन केल्यानंतर वादाला सुरुवात झाली। हा वाद धार्मिक आणि राजकीय वळणावर पोहोचल्यानं त्यावर तोडगा कसा निघणार हा प्रश्न आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुणे छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापलंय। अनेकांनी औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी केली। औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषदेने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला।
कबरीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने दिलाय. त्यानंतर आता मंत्र्यांनीही कबर हटवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर छत्रपतींना बदनाम करण्याचं काँग्रेसचं षडयंत्र असल्याचा आरोप मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी केला. समाजामध्ये तेढ निर्माण करतात मुद्दामून राजकारणासाठी, आणि मग दुसऱ्यांनाही करायचे की जातीवादी पक्ष आहे म्हणते. हे खोटारडेपणा जो आहे हा आपण ओळखला पाहिजे. आणि हे सगळं जे काही षडयंत्र आहे हे काँग्रेसच्या माध्यमातून छत्रपतींना बदनाम करण्याचं हे चालू असतं. याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे. हे बघा, बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल. शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं जण घेतील. पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू. औरंगजेबची कबर जोपर्यंत उखडल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहेत. अनेक संघटना त्यात सहभागी होत आहेत. लोकांची भावना तीव्र आहे. सरकारने याचा विचार करणं गरजेचं आहे. पंतप्रधान त्यांचा एक अर्ज करावा आणि त्यांचा आदेश काढावा आणि पाडून टाकावा, जर एवढं तुम्हाला कुमकुम येतं. पण हे बाकीचे समाजात अशांतता निर्माण करण्याचे नाटकं कशासाठी? एकीकडे बाबरी ढाचा पडल्यानंतर ते आमचे लोक नाही म्हणण्याची पण यांचीच सिस्टीम आहे, आणि एकीकडे औरंगजेबाची कबर पाडा म्हणायचं यांचंच आहे. काही नाही, एक समाजामध्ये हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करणं, अशांतता निर्माण करणं, मुख्य मुद्द्याकडून या देशातील आताच्या या राज्यातल्या ज्या घडामोडी आहे, मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, बेरोजगारचा प्रश्न आहे, याच्याकडून दुर्लक्ष हटविणं. या औरंगजेबाचं सगळं जे आज आपण उदात्तीकरण पाहतोय वेगवेगळ्या ठिकाणी होताना, मला असं वाटतं की त्याची अजिबात आवश्यकता नाही. किंबहुना त्याचं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणी घेऊ नये असं मला वाटतं. तो एक आपला इतिहासातला कलंक होता आणि त्याची वारंवार आठवण करून देणं हे देखील चुकीचं आहे असं मला वाटतं. छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद इथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण चांगलंच तापलं. यावरून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. सध्या देश विभाजनाकडे चालला असून देशात 1947 सारखी परिस्थिती असल्याचं राऊतांनी म्हटलं. पाकिस्तानच्या निर्मितीवेळीही काही लोकांनी अशीच परिस्थिती निर्माण केली होती असंही ते म्हणाले. दुसरीकडे आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारनं कबरीला संरक्षण दिल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. हा देश विभाजनाकडे चाललेला आहे. 1947च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही. आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली. आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे. बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, यांचं स्वतःवरचं नियंत्रण संपलेलं आहे. याने कुठे गेले? बाबरीची पुनरावृत्ती याने केली. ते पळून गेले, आम्ही होतो. आमच्यावर अजून खटले सुरू आहेत. ते कुठे होते? ते जे म्हणतायत ना आम्ही हे करू, आम्ही ते करू, 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे. म्हणून तर म्हणतोय ना की 3000 शेतकऱ्यांच्या कबरी चिता जळाल्यात, त्याच्यावर बोला. पुढे बघत लाडक्या बहिणींमुळे शासकीय तिजोरीवर थोडा ताण आहे हे मान्य करावं लागेल. त्यामुळे थोडी पत्र द्यायची कमी करा असं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंनी केलंय. इंदापूरमध्ये राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भव्य नागरी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. लाडक्या शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे. त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र, जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा. ताण जरी असला, तुम्हाला सर्वांना माहित आहे ताई, ताण असू, सत्यता असू आणि विरोधी पक्षाचा असू, निधी कसनं, कुठनं, कसा, केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे. त्यामुळे इंदापूरकरांनो तुम्ही काळजी करू नका.
पुढली बातमी अशी की क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी 19 मार्च रोजी मुंबईतील अरबी समुद्र इथे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलनाची हाक दिली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी आता रविकांत तुपकर यांना नोटीस बजावत आंदोलन केलं तर गुन्हे दाखल करू असा इशारा देखील दिला. त्यामुळे आता रविकांत तुपकर यांनी आपण असल्या नोटिशींना भीक घालत नसल्याचं सांगत येत्या 19 मार्च रोजी अरबी समुद्रात शेतकऱ्यांचे सातबारे आणि सोयाबीन बुडून शेतकऱ्यांना कर्जमुक्त जाहीर करू अशी भूमिका घेतली आहे. 19 मार्चच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी मला 149ची नोटीस दिलेली आहे. वास्तविक पाहता अशा नोटिसांची मला सवय आहे. माझ्या घराचे कपाटाचे कपाट अशा नोटिसांनी भरलेले आहेत. आम्ही काय चुकीचं करतो आहे? आमचं म्हणणं एवढंच आहे की सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं पाहिजे. आज शेतकरी सगळ्या बाजूने अडचणीत सापडलेला आहे. कर्जमुक्ती करणं शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे आणि तो आमचा अधिकार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच आमच्यावर कर्ज झालेलं आहे. जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं. त्यामुळं आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे. आम्ही मुंबईला 19 मार्चला अरबी समुद्रामध्ये आमचे सातबारे बुडवणार आहोत, सोयाबीन बुडवणार आहोत आणि आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे.